झाडाच्या वरती दिवा पेटायला सुरुवात झालं. झाडाच्या वर एंडिंगला दिवा एकदा उजव्या साईडला, एकदा डाव्या साईडला. डाव्या साईडनं परत उजव्या साईडला यायचा, उजव्या साईडून परत डाव्या साईडला जायचा. नमस्कार मित्रांनो, रात्रीचा प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. यूट्यूब चॅनल बघताय तुम्ही रात्रीचा प्रवास, आणि ह्यामध्ये तुम्ही बेसिकली बघणार आहात भूतांच्या आणि देवांच्या गोष्टी. तर आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत ते आमचे काका आहेत. काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. ह्यांचं नाव आहे विजय सोनावळे, भांडूपचेच आहेत. हे आपले जे अनुभव आहेत ते सगळे सांगणार आहेत, आणि त्या हिशोबाने आपल्याला नवीन नवीन स्टोरीज ज्या आहेत त्या आपल्याला सांगणार आहेत. काका सांगा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वात सत्य घटना ही कुंबळ्यापासून आम्ही सुरुवात करतोय. कुंबळा हा मंडणगड तालुक्यामध्ये आलेला आहे. मंडणगड तालुक्यापासून फक्त 9 किलोमीटरवरती ते कुंबळा म्हणून गाव आहे. त्या कुंबळ्या गावामध्ये तिथे एक जगदीश माळुसरे म्हणून एक व्यक्ती आहे. त्यांचं जो देवस्थान आहे, त्या देवस्थानामध्ये तिथे तुम्हाला आम्ही पुढे नंतर जाऊन ते दाखवणार पण आहोत. तिथे ती सत्य घटना आणि आता जे सांगतोय ते दोन्ही तुम्हाला आम्ही पिकअप करून दाखवणार आहेत. तर ह्या घटनेवरती तर ती कुंबळ्यातली वरजाई म्हणून तिचं नाव आहे, देवीचं स्थान आहे तिथे. पहिला ते दिसत नव्हतं कोणाला, काय तिथे कोण कुठेही जाऊन तिथे त्याला हळद कुंकू व्हायचं, नारळ पडायचे, तिचा मान द्यायचा, निघून जायचं. एक दिवस आम्ही माझ्या मित्राने मला ते बोलून घेतलं होतं. आम्ही गेलो असत. त्यांचं नाव आहे शिर्के, मासिंग शिर्के. तर त्यांनी तिथे जागा घेतलेली आहे. त्या जागेमध्ये आम्ही तिथे गेलो. ती जागा आहे तिथेच आहेत, त्यांच्या ह्याच्यातच आहे, त्या देवीच्या ह्याच्या अंडरमध्ये. आम्ही गेल्यानंतर आम्ही तिथे सर्व गेल्यानंतर त्यांचं आमचं बोलणं झालं की असं असं आहे, तर काय करायचं. तर बोललं ठीक आहे आपण जाऊया तिथे. आम्ही संध्याकाळी 6 वाजता आम्ही तिथं पोहोचलो. त्या व्यक्तीने जगदीश माळुसरेने सांगितलं की इथे आम्ही हात घालू शकत नाही, कोण का तिथे एवढे साप आहेत आणि विंचू आहेत. तर ठीक आहे बोललो, ते आहेत ना, तर आपण बोलू बघूया. आपण तिचं चांगलं करत असेल तर आपल्याला ते करायला काही हरकत नाही. जगू या मरो, दोघांपैकी एक काहीतरी होईल आपलं. आम्ही ते साफ केलं. काहीही आम्हाला तिथे साप पण भेटला नाही ना विंचू पण भेटला नाही. पण ती आम्हाला ते दगडच फक्त तिथं आम्हाला भेटला. त्या दगडामध्ये तिथं अस्तित्व तिथं असायचं ते भेटलं. ते आम्ही लोकांनी तिथं साफसफाई करून व्यवस्थित तिथं सर्व करून सुद्धा, आणि तिथे एवढं शांतता वाटायला लागली ना तिथे, की त्या जागेमध्ये तिथे तिच्या आवारामध्ये जी झाडं आहेत, त्या झाडांचं एकही फांदी का तिथं त्रिफळ पडतात ते कोण उचलून नेऊ शकत नाहीत, एवढी जागसूत आहे ती. ती जी नेलेली वस्तू तिला परत आणून द्यायची आहे. तर तिथे गोष्ट अशी घडली का तिथे एकाने ती जागा ती विकत घेतली होती, आणि जे माळुसरे आहेत ते देवस्थान त्यांचं, पण ते त्या जागेमध्ये असलं. तर त्याने काय केलं, ती जागा घेतल्यानंतर ती जागा त्यांनी डेव्हलपला काढली, म्हणजे प्लॉट पाडून विकण्यासाठी. तर त्याने माणूसं सांगितलं की बाबा माझं देवस्थान आहे तिथे. त्याने एक उत्तर त्यांना असं दिलं, मी देवाला मानत नाही. ओके. देवाला मानत नाही बोलल्यानंतर ते पण बोलले ठीक आहे बाबा. त्याने हात जोडून सांगितलं ठीक आहे, मी काही जास्त काय बोलत नाही, आम्ही जातो. तो निघून गेल्यानंतर तो माणूस तिथे पार्ट्या करायला 10-10 गाड्या घेऊन यायचं. ती व्यक्ती पुण्यातली आहे. तो गँगस्टरमधला माणूस आहे. भाव त्याचा बिल्डर आहे. खूप त्याचं चांगलं होतं. पण आज 10-10 गाड्या घेऊन तिथे पोरं पार्टी करायला येणार आहे. आज तो त्या जागेवरती एस टीने येतोय. त्या देवीने त्याला त्याचा हिना तिने दाखवून दिलं. घर बांधलेलं पाडलेलं आहे. तिथे स्विमिंग पूल बांधलेला, तो तसाच सडतोय म्हणून बोलायला काही हरकत नाही. मंदिर बांधलं होतं, गणपतीचं मंदिर बांधलं होतं त्यांनी. चांगलं त्यांनी, म्हणजे कोरीव कामामध्ये त्यांनी ते लाद्या हे आणून लावलं होत्या दगडी. ते सर्व कोसळलेलं आहे. गेट नाही करताना 2-1 लाखाचा गेट होतं. तो गेट संपूर्ण पाडून टाकलेला आहे. त्या जागेला कोणीही गिऱ्हाईक तिथे येत नाही. ती जागा आज वशाट पडलेली आहे, अशीच पडून आहे तिथे. जेव्हा त्याची आई बोलली की बाबा हे काय चाललंय आपल्या घरामध्ये, तिने तिच्या आईला बोलून घेतलं. तिच्या आईच्या अंगात वारं होतं. त्या वाऱ्यावर तिने सांगितलं का तू कुठल्या देवीला चॅलेंज करून आलास, तिने तुला बरबाद केलं. तिथं जा, पाया पड, माफी माग. तरीसुद्धा ती अजून ऐकत नाही त्याला. ते अजूनपर्यंत तसं पडलेलं आहे. पण हे सर्व तुम्हाला आम्ही
रात्रीचं प्रवासामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला रात्री नाईटच सर्व तुम्हाला दाखवणार. काका, ती घटना कधी हा प्रवास होऊ शकतो? या 8-10 दिवसात आम्ही करणार. ठीक आहे. आता नवीन जे प्रवास असणार ते तुम्ही दाखवणार आहात या चॅनलवरती. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय गोष्टी दिसणार आहात किंवा काय तुमचे अनुभव आहेत हे जे तुम्ही थोडं बघितलेत सांगायचे. आणि जे आमच्यासमोर घटना घडलेल्याच आहेत, त्या आम्ही तुम्हाला सर्व सांगणार. ते सर्व एक टायमाला आम्ही बसून ते आम्ही तुम्हाला कव्हर करून देऊ द्यायचं आणि ते पण जागेवर जाऊन पण देणार. इकडनं बसून सांगणार पण जागेवरती घटना कुठे घडले, काय घडले याची नित्यनूक तुम्हाला तिथे जागेवर दाखवणार. गेलात तुम्ही तिथे विचारात लोकांनी, तिकडच्या लोकांना, ते तुम्हाला ती गोष्ट त्यांनी सांगितली पाहिजे का ही घटना इथं घडलेली आहे. हे एकदम रिअलमध्ये दाखवणार आम्ही तुम्हाला. काका, आता पुढच्या स्टोरीमध्ये काय आहे? पुढची म्हणजे जी स्टोरी सांगताय तुम्ही त्यामध्ये पुढे काय झालं आणि पुढचा प्रवास कसा आहे त्याच्यामध्ये? ते पण सांगतो सर. मानसिंग शिर्के म्हणून आहेत, त्यांनी ती जागा घेतलेली आहे. ते मी पहिल्या पण तुम्हाला बोललो. ती जागा तिथे त्यांची आहे. पण जेव्हा आम्ही त्या देवीचं सर्व तिथं एक स्थान मांडलं गेलं, मंदिर छोटासा बनवलं, सर्व ते रेडी करून ठेवलं. तिची पूजा करायला सुरुवात केली. दोघांनी असं ठरवलं, एकाने सकाळी पूजा करायची आणि एकाने संध्याकाळी पूजा करायची. म्हणजे ज्यांनी जागा घेतली आणि जे जागेचे जागेचे आहेत. मालक आहेत ओके. ते त्यांनी असं ते पण ठरवलं. मित्र दोघं जण. पण त्याला असं वाटलं मी एक सकाळी करतो, तू संध्याकाळी कर. एक देवीचा आपला देव होऊन जाईल म्हणून. मग त्यामध्ये तर माहिती करून घेतलं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे निघून गेले. डेली पूजा होते, सर्व जागा चांगलं आलं. ते त्यात नंतर ते विसरून गेले. 3 दिवस त्यांनी काही पूजा केली नाही. आणि त्यावेळेला आम्ही लोक तिथे नुकतं पोचलो होतो. तिथे ठिकाणी एक रुपेश झाजम, आम्ही त्याला जावई बोलतो, अमोल रोगे म्हणून तो एक, मी, मानसिंग शिर्के, त्यांची मिसेस आणि तिथे कामगार होते ते. आम्ही सर्वजण एक असं बसलो होतो आणि गप्पा आमच्या चालू होते. झाडाच्या वरती दिवा पेटायला सुरुवात झालं. झाडाच्या वर एंडिंगला दिवा, एकदा उजव्या साईडला, एकदा डाव्या साईडला. डाव्या साईडनं परत उजव्या साईडला यायचा, उजव्या साईडनं परत डाव्या साईडला जायचा. तर आम्ही सतत असं बोललो की बाबा हे काय दिसतंय आणि हे सर्व बघतायत. मी एकटाच बघतोय असं नाही, हे सर्वच बघतायत. काय बोलतात, नाही होतं दिवा दिसतोय. तर आम्ही सतत त्यांना बोललो, काय हो तुम्ही दिवा लावता का नाही? त्यांनी डोक्यावरती हात मारून घेतलं आणि त्याने सांगितलं की बाबा नाही, आम्ही 2-3 दिवस दिवा लावला नाही. न लावल्यामुळे त्यांनी तिथं आपला प्रचिती दाखवून दिली त्यांना की बाबा काय आहे ते. आता ते त्यांची पण तुमची ओळख, तुम्हाला ओळख करून देणार. आम्ही तिथे त्यांच्या घरामध्ये तिथे जाणारच आहे, कारण तिथे आमची वस्ती होईल. ते तुम्हाला दाखवते ते पण. त्या ठिकाणी त्या देवस्थानाचं जर एवढं रूपांतर चांगलं असेल, जागृत असेल, तिथे काही कोणाच्या गावामध्ये म्हणजे त्या गावामध्ये जर कोणाकडे काय पूजा असेल किंवा त्यांच्या घरात लग्न असेल, बारसं असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कोणी असेल, तो तिथे येऊन नारळ देणारच आणि हात जोडून सांगणार की बाबा माझ्या घरामध्ये अमुक कार्य आहे, तर सर्व व्यवस्थित पार पडू दे. तो पारच पडणार. जर त्या माणसाने लग्न असेल आणि तिथं काय मानपान जर दिलं नाही, तर तो तिथे विघ्न आणल्याशिवाय राहत नाही. हे कुंबळ्यात तिकडे जाऊन कोणाला तुम्ही विचारलं तर तुम्हाला हे हकीकत सांगतील. तसंच रस्त्यावरती उभे राहून सर्व लोक तिला हात जोडल्याशिवाय पुढे जात नाहीत. गाडी उभी राहणार, 1-2 सेकंदासाठी ते पाया पडतात की निघून जातात. एक टाइम तिथे अशी ती घटना घडली. पावसाळा होता, नदीला पूर आलाय म्हणून ती तुडुंब भरून वाहते. दोन्ही साईडला गाड्या उभ्या होत्या. कमीत कमीत नाही करता तर 15-15, 20-20 गाड्या रात्रीच्या उभ्या राहिलेल्या. लोक बोलतात पाण्यातून जाणार कसं काय? जशी सकाळ झाली तर तिथे एक थेंब पण दिसला नाही पाण्याचं. एक मागून गाडी आलेली ती निघून गेली. तर लोक बोलतात अरे ती गाडी कशी काय गेली निघून? म्हणून लोक निघून गेले. नंतर त्या लोकांनी सर्वांनी चौकशी केली की बाबा ह्या देवीचं होतं त्या दिवशी तिचं वार होतं. त्या वाराच्या दिवशी जर कोणाचं तिथे काय चुकलं तर ती त्याचा हे अनुभव दाखवते. ह्या त्या देवीचे प्रयोग आहेत, प्रचिती येते हिची. त्या ठिकाणी जगदीश माळुसरे, तिथे एक भुजंग आहे, तो ससा कोणाला दिसत नाही, क्वचित कोणाला तरी दिसतो तो. त्या ठिकाणी त्यांनी आपली स्वतःची केसं त्या देवीच्या पुढे ठेवून गेला होता. तर ते जगदीश भाऊ तिथे
सकाळ सकाळी गेले पाया पडायला, त्याने केस ते उचलले आणि बाहेर टाकून दिले. देव देतो आणि नेतो तशी गत झाली ते त्याने ते टाकून दिले. नंतर मला फोन करून विचारला होता, असं केस भेटले, कोणी आणून टाकले होते काय? त्यानं म्हणलं, तुम्ही काय केलं? उचलून ठेवायचे. ते दुसऱ्या दिवशी परत गेल्यानंतर त्यांना तिथे केस कुठेच भेटलेला नाही. ते कुठे गेले माहीत नाही. त्याची बसायची जागा वरती असते, तो वर बसतो रात्रीच्या टायमाला. आपण गेल्यानंतर, आम्ही गेल्यानंतर रात्रीच्या प्रवासामध्ये जर सर्वांचा तकदीर चांगला असेल तर तो तिथे तुम्हाला, आता ह्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये तो दिसलाच पाहिजे. तिचा पारेकरी जो आहे त्याला शिर नाही आहे, म्हणजे मान नाही आहे. त्याच्या टायमामध्ये होऊन तो कोणी जर गेला का तो तिथे आडवा केल्याशिवाय राहत नाही. ही ती कुंबळ्यामधली सत्य घटना. त्याच घटनेमध्ये तिथे खास करून जगदीश माळुसरे यांची एवढी परिस्थिती बेकार झाली होती. आज ते आमच्यापेक्षा पण डबल आहेत. आनंदाची गोष्ट आहे. असंच राहावं त्याने पण आता काय बघा, देव देतो आणि कर्म नेतो, तशी गत चालते केव्हा केव्हा, लक्ष देत नाहीत. तर आम्ही आता जाणारच आहे. 10-12 दिवसामध्ये आम्ही नक्की जाणार आणि तुम्हाला त्याची संपूर्ण लाईव्ह तिथूनच घटना घडलेल्या, काय झालं काय नाही आणि काय होतं त्या माणसाचं आणि काय झालं हे तुम्हाला, त्या व्यक्तीचं नाव पण आम्ही तुम्हाला सांगणार. कारण ती व्यक्ती कोण आहे ती आता माझ्याकडे त्याचं नाव नाही आहे, पण मी तुम्हाला ते नाव पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही जाणार त्यात तुम्हाला दाखवून देणार. अनेक बाकीच्या घटना तुम्हाला भरपूर सांगणार आहेत. देवीचं रूपांतर. आत्ता पहिला एक आम्ही तुम्हाला एक कॉफी फोटो आहे तो आमच्याकडे, दगडातलं दगड आहे तो दगड, याने पाषाण, आपल्या कोकण भाषेमध्ये बोलतात ते पाषाण त्याला बोलतात. तिथे कौल प्रसाद पण घेतला जातो. ते आता कौल प्रसादावरती उत्तर विचार देते, पण तिथं कोण विचारायला नाही आहे, पण ती उत्तर द्यायला ती तयार असते, पण ती चांगलं आहे तिथं. तर ते पाषाण दगडाचं तो पण तुम्हाला दाखवणार, तो कसा दिसतो ते. आणि आम्ही त्या टायमाला जे काढल्या त्याची ओटी भरलेली तिथं, त्यात काय दिसतंय हे तुम्हाला आम्ही तिथे लाईव्ह दाखवू. अजून कुंबळ्यामधली एक अजून एक आहे, ती पण मानसिंग सिरकेंचीच आहे. कारण ते त्याने तिथे जागा जी घेतलेली आहे ते त्याच्या तिथे कुत्रे पण आहेत, त्यांचा जो बिझनेस पण आहे कुत्र्यांचं, बकऱ्यांचं, इतर त्यांना शौक आहेत, पक्षी सर्व पाळाविळायचे, चांगलं आहे त्यांचं. त्याने बकऱ्या कमीत कमीत नाही करता 30-40 बकऱ्या त्यांच्याकडे होत्या त्या टायमाची गोष्ट. आता पण त्याच्याकडे आहेत, तेवढे प्रश्न नाहीत. तर बकऱ्या एकदा त्याने सोडल्या. त्या देवीला त्याने अगरबत्ती दिवा विवा लावलाच नाही. 2 दिवस त्यांनी त्याच घालवले तसेच. तिसऱ्या दिवशी बकऱ्या आवाज ऐकायला येतो, लोकांना सर्वांना तिथे ऐकायला पण येतोय बकऱ्यांचा आवाज, पण बकऱ्या दिसत नव्हत्या. 40 बकऱ्या गायब, लांब नाहीत, त्यांच्या घरापासून लांब नाहीत. ते आम्ही तुम्हाला नंतर तिकडे दाखवणार कुठून कुठपर्यंत गायब झाल्या होत्या ते सर्व तुम्हाला ते दिसणार आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या जेव्हा लक्षात आलं एक अर्ध्या 1 तासानंतर, किंवा माझ्याकडनं काहीतरी चुकलंय म्हणून, तेव्हा त्यांनी तिथं जाऊन एक नारळ, अगरबत्ती, तिथं दिवा लावून आले आणि सांगितलं, बाय माझं जे काही गेलेल्या वस्तू गायब दिसत नाहीत, आवाज येतोय दिसत नाहीत, त्या दिसल्या पाहिजेत. ते तिथून फक्त त्यांच्या घराच्या इथे येईपर्यंत त्या बकऱ्या सर्व तिथे त्यांना दिसल्यात. ही घटना, हे पण तुम्हाला आम्ही तिथे गेल्यानंतर ते कुठे गायब झाल्यात ते लोकेशन पण आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि त्या ज्या व्यक्तीच्या बकऱ्या होत्या ती व्यक्ती पण तुम्हाला ती हकीकत सांगणार. आम्ही काहीही त्यांना वेगळं, फक्त त्यांना विचारणार तुमच्या बकऱ्यांचा काय हकीकत सांगा. त्याच ठिकाणी थोडंसं पुढे त्यांच्याकडे ते व्हाळ आहे. आम्हाला ती सवय आहे, कोळी येतात तिने, आम्ही चिंबोऱ्या पकडायला, मुठे पकडायला किंवा केळे पकडण्यासाठी आम्ही लोक एक पावसामध्ये आम्ही लोक तिकडे जातो. त्या ठिकाणी माझ्याबरोबर भाचा होता. आम्ही तिथे पुढे गेलो तिथे, आणि त्याविषयी ती अमावस्या होती. आम्ही गेलो, ते आम्हाला ती सवय आहे, म्हणजे खाजवायचं रक्त काढायचं हे आम्हाला सवय झाली. आम्ही गेलो तिथे, खूप पकडले. कमीत कमी एक बालडी भरली होती मुठ्यांची खेकडे. आम्ही लोक
मी थोडा पुढे आलो, तो मागे राहिला. मग त्याला मी परत हाक मारायला सांगितलं, बोलला, "तू ये रे." येतो बोलला. तर आम्हाला माहिती होतं ते काय आहे तिथे. मी त्याला घेऊन आलो. नाळात एक नाळा तो जो जो पडला त्या व्हाळामध्ये. व्हाळाला पाणी एवढं काय पाणी नव्हतं. आमच्या पायाच्या खालीच पाणी होतं. पण त्यातल्या चिमुऱ्या आमच्याकडे एकही सुद्धा राहिली नाही. सगळ्या गायब. आम्ही त्या तारेतून बाहेर पडलो आणि त्या जागेमध्ये इकडे आलो. समा म्हणून निघतो एक समा. तो समा फक्त त्याचे आम्हाला दिवटे दिसत होते. कोण माणसं आहेत, काय, काय नाही. आवाज आम्ही ऐकत होतो. आवाज असा की बाबा ते आम्ही एकदम जवळपास होतो, पण आम्हाला ते सर्व ऐका. ते समा म्हणजे वेताळाची पालखी निघते. ओके. सारे भूत असतात त्यांच्याबरोबर. ते जर बघण्यासाठी कोणाला जर समजा कोणाच्यात तेवढी डेअरिंग असेल, अंगावरती वस्त्र कुठलाही ठेवायचं नसतं. त्यांच्या सामील झालात, पालखीला हात लावलं, तर तुमचं भाग्य उजाळलं, फळफळलं. चांगल्या तुमच्या गोष्टी सगळ्या न होणाऱ्या त्या सर्व होत राहणार. पण त्याच्यासाठी काळीज घट्ट लागतो. ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्याने तिथं जाऊ नये. ही तारा तिथूनची आहे. आज जर समजा तिथं सर्व हे सर्व घटना आम्ही जे बोललोय, हे सर्व कुंबळ्यातच आहेत. पण ह्या कुंबळ्यातल्या गोष्टी आम्ही आज 10-12 दिवसांनी तिकडे जाणार. ते तुम्हाला तिकडचे सर्व तुम्हाला ते दाखवणार. कुठे काय, काय नाही हे सर्व रात्रीचा प्रवास. या स्टोरीज आपण सगळ्या कव्हर करणार हां, आहोत. आम्ही या सरळ सरळ स्टोरीला कव्हर करणार आहेत. तसंच तुम्हाला आम्ही कर्नाटकमध्ये पण सांगणार आहे. तिथे लय मोठी गोष्ट आहे. त्यातून आम्ही वाचून आलेलो आहे. मी आणि माझा मित्र आहे, तो पण आम्ही वाचून आलेला आहे. पण ती तुम्हाला स्टोरी संपूर्ण नंतर मी तुम्हाला ती पण सांगणार आहे. म्हणजे ते वीरप्पनच्या जंगलामधली आहे. वीरप्पनच्या जंगलामधली ती स्टोरी आहे. सत्य घटना डोळ्यासमोरची आणि तिथूनचा जो चाळा आहे त्या ते एवढ्या घंटा बांधलेल्या आहेत. त्या पण मी तुम्हाला दाखवणार. काय घडतं रात्रीचं, तिथं कसा आवाज येतो, हे रात्रीच्या प्रवासामध्ये तुम्हाला दाखवणार आम्ही. सत्य घटना. आम्ही जीवावरती उदार आहोत. आज आहात, उद्या नाही, ह्याची आम्ही परवा करत नाही. पण हे घटना तुम्हाला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. काका, आणि दाखवणारच. किती स्टोरी आपण दाखवू शकतो लोकांना? like आपल्या viewers कमीत लोकांना कमीत किती स्टोरी कमीत दाखवू कमी शकतो? तुम्हाला आम्ही एक 100-150 टाईम तुम्हाला स्टोरी सांगणार पण आणि दाखवणार पण. त्याच्यामध्ये देवीचं रूपांतर फोटोमध्ये कसं येतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे. ते सप्त सप्तशृंगी देवी. सप्तशृंगी देवीचं पण तुम्हाला सांगणार. त्याचप्रमाणे आम्ही रेणुकाचं पण दाखवणार. रेणुकरचे पण आम्ही फोटो जे काढलेत ना, फक्त एक सेकंडमधले फोटो आहेत. ते तुम्हाला ती हसताना पण पण ते तुम्ही व्यवस्थित निरखून बघायचे आहेत. फोटो म्हणजे हे करून बघायचे तुम्हाला आणि त्यामध्ये ते हसताना पण दिसेल. एक साईडला उजवीकडे त्यांनी चेहरा फिरवलेला आहे, एक साईडला डावीकडे चेहरा फिरवलेला आहे. त्याच्यामधून तिचा खरा चेहरा ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार तिथे. स्ट्रेट समोर नजरेमध्ये काही नाही, तिच्या तोंडामध्ये पान असतो. 24 तास तिच्या तोंडात पान ठेवला जातो. ती घटना पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. पण ते पण तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार. काका, तुम्ही आम्हाला स्टेप बाय स्टेप स्टोरी सांगणार आहात, बरोबर आहे? हो. ठीक आहे. तर आता मित्रांनो, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तोपर्यंत पोहोचवा. आम्ही तुम्हाला नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन येऊ आणि तुम्हाला काकांच्या मार्गदर्शनाने सगळ्या गोष्टी दाखवू. आता अंधार पडलं की तुम्हाला स्मशानभूमीकडे घेऊन जातो. तिथे चिमुरड्या पकडायचे आहेत आम्हाला. त्या ठिकाणाची तिथं तुम्हाला स्टोरी सांगतो मी. ती घटना जर तुमच्या लोकांचं चांगलं जर असेल बघण्यासारखं, तर तिथूनचे तिकडे त्या स्मशानभूमीमधलं सर्व तुम्हाला दिसायला पाहिजे. ते रात्री दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा.